सह्याद्रीवर गेलो, त्या एकनाथ शिंदेच्या बंगल्यावर गेलो. तिथं आम्ही नामदेव भाऊ आणि आम्ही 25-26 कार्यकर्ते तिथं गेले. तिथं गेल्यावर आम्ही निश्चय केला, हा मुख्यमंत्री यांनी जरी त्याची मीटिंग रद्द केली असेल तरी याला अर्ध्या रात्रीने मीटिंग घ्यायला लावेल, ती आहे कोड्यांची शक्ती आहे. आणि म्हणून निश्चय केल्यावर म्हटलं आता सह्याद्रीवर आम्ही तिथं जयघोष केला आणि त्याच्या बंगल्यावर गेले. म्हटलं हा त्याच्या घरातच कसं जातो, आता याच्या घराच्या पुढे आम्ही रस्ता रोको करू. आमच्या नामदेव भावांनी आम्ही ठरवून घेतलं की असा कसा येत नाही, तुला आणल्याशिवाय इथं राहणार नाही. आम्ही पण खूप निश्चय केला होता. आणि नंतर 5 वाजेला मला समजलं की एकनाथ शिंदेनी सचिवालयातलं पत्र काढलं, भाऊ 5च्या ऐवजी 6 ठेवलं पण मला झोपू दे. तर ही कोणाची ताकद आहे मित्र? हे तुमची ताकद आहे, ही तुमची ताकद आहे. मी कोणाच्या भरोश्यावर बोलतोय? तुमचं वर्ष. कारण तुम्ही जर नसते तर या पोलिसांनी मला केव्हाच उचलून टाकून दिलं असतं. आदिवासी कोळी जमातीचा अरे असा कसा भेटलं? याचं खाली मुंडकानं वरती पाय तर मीच करणार आहे, काय घाबरू नका. दुसरी गोष्ट सांगतो मित्र, हो पालकमंत्री साहेब तुमच्या जळगावचे, त्याला पालकमंत्री ज्या वेळेस 26 दिवसाच्या आंदोलनात आला तर त्याच्या तोंडासमोर मी बोलला होता की तुझ्या सरकारचे वरती पाय हा गणेश सोडवणेच करणार आहे. तर त्याची येण्याची हिंमत झाली नाही. तिथं सांगा त्या गिरीश महाजनांना की गणेश सोडवणे तुला जळगावचा आठवतो का? खुलेआम चॅलेंज आहे त्याला. आणि पुढचं चॅलेंज देतो की गिरीश महाजन तू जामनेर मधनं आमदार कसा निवडून येतो, तुझ्या विरुद्ध आमच्या आदिवासी कोळी जमात उमेदवार दिल्याशिवाय राहणार नाही आणि तुला 4 मुंग्या चित केल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही. ही आहे कोळ्यांची पावर. आणि तू किती पैशांवर माजलेला आहे, तुझा माज मात्र आदिवासी कोळी जमातच निभावेल आणि तुला तुझ्या ठिकाणावर आणण्याचं काम आमची जमातच करणार आहे. आमच्या जमातीवर मत मागायचे, मंत्रीपद भुषवायचं आणि द्यायच्या वेळेस म्हणतो अरे हे आदिवासी कोळी म्हणजे बोगस आहे. अरे तुझ्या घरची ठेवाय भाई संविधानाने दिलेला हक्क आहे म्हणून तू जास्त जबरदस्ती केली तर आम्ही जबरदस्ती केल्यावर तुला 4 मुंड्या चित करू आणि तुझं डिपॉझिट मात्र आम्हीच जप्त करणार आहे. ही कोड्याची दौलत आहे, ही पण कोड्याची दौलत आहे. एकेकाला धडा शिकवणार आहे मी आज. त्यानंतरची परिस्थिती अशी आली मित्र, मी तुम्हालाही सोडणार नाहीये. मला सांगा सर्टिफिकेट द्या ना. तुम्हाला लोकशाही तरी माहिती आहे का? आपण प्रमाणपत्रासाठी ज्या वेळेस प्रांताकडे जातो, प्रांत म्हणतो भाऊ एसबीसीचा GR बघ त्याच्यामध्ये कोडी आहे, तुला एसटीचं देऊ कसं? आपल्याला वाटतं काहीतरी चुकतंय झालं. त्यानंतर अपील करतो. अपील केल्यानंतर कार्यकारी मंडळ जे आहे, प्रशासन, हे समिती जे आहे, हे 1 नंबरची समिती, ही बोगस समिती कोणत्याही कायद्याखाली आलेली नसताना हे अन्याय करतात. जातीयवादपणा जो शिकवला या अन्यायकारक समित्यांनी शिकवला, त्या अन्यायकारक राजेंद्र भारूंनी शिकवला. म्हणून थांबा, अजून टाळे वाजू नका, तुम्हाला देतो मी थोडं. म्हणून काय झालं, ज्या वेळेस आपण SDO कडे सर्टिफिकेट मागण्यासाठी जातो, अपील करतो, त्यांनी रिजेक्ट केल्यावर समितीकडे जातो. आपल्याला वाटतं हे प्रशासन काहीतरी चुकतंय, आपण न्यायालयाकडे आपण मागणी करतो की न्यायालय साहेब तुम्ही तरी न्याय करा. आजकालचे न्यायालय पण काही ठिकाणावर नाही. तेही म्हणतात की तुमचा SBCचा GR तुम्हाला आढळतो. मग आपण काय करतो की साला SBCचा GR काढतो तरी कोण? मंत्रालय. मग मंत्रालयात जातो कोण? आपण दिलेले आमदार खासदार हेच आहे ना, हाच आहे ना गिरीश महाजन, बरोबर आहे. यांना कोणी निवडून दिले? आपण. मग हे काय करतात, GR काढतात, कायदे तयार करतात. मग तुम्ही निवडून दिलेला